शिंदे माझा मित्र आहे आणि जवळचा मित्र आहे. गेल्या 3 दिवसापासून त्याचं इंदापूर तहसील कचेरीसमोर उपोषण सुरू आहे. त्यानं जे निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये त्याचं असं म्हणणं आहे की शेटपळ हवेली तलावातून इन्फ्रास्ट्रक्चर काय इन्फ्रा कंपनीला 50,000 ब्रास मुरुम काढण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त कदाचित 1 लाख ब्रासपेक्षा जादा त्यानं मुरुम काढला असेल तिथून. तर तो बेकायदेशीर काढलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. जो रस्ता त्यानं खराब केला त्याच्या टिपरने तो रस्ता दुरुस्त केला पाहिजे. ह्या मागण्यासाठी तो आज 3रा दिवस आहे उपोषणाचा. महसूल विभाग असेल किंवा पोलीस विभाग असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने याची अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही. 2 सप्टेंबर 2024 ची नोटीस आहे तलाठ्याची इन्फ्राला म्हणजे प्रजापतीला त्याचा मालक किंवा मॅनेजर ही 24 तासाच्या आत जी काही नोटीस 458 ब्रास अवैध मुरुम उत्खनन विनापरवाना केला आहे आणि 24 तासाच्या आत खुलासा करावा अशी तहसीलदारांनी नोटीस दिली आहे. 2 तारखेला आता 24 तास होऊन आणखीन 19 दिवस झाले, म्हणजे 20 दिवस झाले. त्याच्यावर काही कारवाई केली नाही. बनसोडे साहेबांनी त्याला नोटीस दिली होती. 6 सप्टेंबरला मंडलाधिकाऱ्यांनी काठी मंडलाधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे की याने 458 ब्रास नाही तर 1530 ब्रास अवैध उत्खनन केलं आहे, बेकायदेशीर उत्खनन केलं आहे मुरुमाचं शेटपळ हवेली तलावामधून. तहसीलदारांच्याकडे हा अहवाल दिला, त्याच्यावर काही कारवाई नाही. तहसीलदार नवीन आहेत. कलेक्टर ऑफिसमधून काय सेटिंग केलं आहे का प्रजापतीनं, पोलिसांचं काय सेटिंग केलं आहे का, उद्या आपण जर त्याच्यावर कारवाई केली तर आपल्याला काय अडचण येईल का, अशी कदाचित माहिती असेल. आता जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा इंदापूर तहसीलचं कार्यालय असेल किंवा इंदापूर पोलीस स्टेशन असेल, प्रजापती जो मॅनेजर आहे त्यांचे आणि यांचे काय अनैतिक संबंध सगळ्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे प्रजापतीचे काय अनैतिक संबंध आहेत का? अनैतिक संबंधाचा अर्थ चुकीचा तुम्ही घेऊ नका. अनैतिक म्हणजे ते नैतिक नाहीत, भ्रष्टाचाराचे संबंध आहेत, त्याला बी अनैतिकच म्हणतात. PI कोकणाचे आणि प्रजापतीचे काही अनैतिक संबंध आहेत का? किंवा इथले जे काही महसूल विभागातले लोक आहेत, इंदापूर महसूलचे असतील किंवा पुण्याचे महसूल विभागातले असतील, कार्यालयातले असतील, यांचे प्रजापतीचे काही अनैतिक संबंध आहेत का? इथल्या लोकप्रतिनिधींना काही त्याला पाठीशी घातलेला आहे का? त्यांचे काय त्याचे संबंध आहेत? विरोधी पक्ष म्हणून भाऊंची बी काही याच्यामध्ये काही प्रतिक्रिया नाही या संदर्भामध्ये. तर राजरोसपणे इंदापूर शहरामध्ये भगदाडं पडले जातात, जमिनीमध्ये उत्खनन केलं जाते, कितीतरी मीटर खोलीचे खाणी इथं निर्माण केले जात आहेत. मागे एक मोसोबाच्या वाडला मोठी दुर्घटना घडली. अशाच अनेक दुर्घटना इंदापूर तालुक्यात घडू शकतात. त्या टिपरने जे काही रस्ते केले आहेत ते रस्ते उद्ध्वस्त होत आहेत. 4 ब्रासचा टिपर असतो, त्यात 7-7, 8-8 ब्रास म्हणजे कितीतरी टन 60-70 टन माल त्यामध्ये टाकला जातो. त्याने रस्ते खराब होतात. त्याची कॅपॅसिटी रस्त्याची ती कमी असते. ते रस्ते खराब केलेत तालुक्यातले या टिपरने. बेडशिंग रस्ता, इंदापूर बेडशिंग रस्ता किंवा इंदापूर भांडगाव रस्ता 2 वेळा बनवावा लागला 3 वर्षामध्ये. कलेक्टरचा आदेश आहे की जर एखादा उत्खनन होत असेल आणि टिपरची वाहतूक होत असेल तर कलेक्टर मोरे साहेबांनी आदेश दिला की तो रस्ता त्याने दुरुस्त करायचा.
इंदापूर बांडगाव रस्त्याला 5.5 किलोमीटरचा रस्ता इंदापूर बेटशिंग 8.5 कोटी रुपये पुन्हा 3 वर्षात खर्च करावा लागला. हे आमचे पैसे आहेत, सरकारचे किंवा मामाचे किंवा लोकप्रतिनिधींच्या खिशातले पैसे नाहीत. हे आमचा पैसा डबल खर्च होतोय, लोकांना त्रास होतोय. नवीन जो शेटपळचा रस्ता झालेला आहे, शेटपळ पुणे इंदापूर अकोला रोडला येणारा रस्ता, जोडला गेला रस्ता, तो अत्यंत खराब झालेला रस्ता आहे. आदेश आहे मोरे साहेबांचा की तो रस्ता दुरुस्त केला पाहिजे. सगळे पुरावे, कागदपत्र, आदेश, अहवाल, नोटिसा हे दाखवत आहेत की प्रजापती नावाचा इसम हा सगळे बेकायदेशीर धंदे करतोय आणि त्याला ही सगळी सिस्टीम जी आहे मी सांगितली सगळी त्याला पाठीशी घालते. उद्या पण जसं मी तहसीलदारांना मुदत देतोय 24 तासाची की तुम्ही जर 24 तासात कारवाई केली नाही तर उद्या आमचे कार्यकर्ते जाऊन सगळे टिपर फुडतील, सगळ्या खाणी बंद पडतील. प्रजापती असेल किंवा कुणी आडवा आला आणि कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, पोलीस आडवा आला, महसूलचा विभागाचा आडवा आला. आमचं म्हणणं आहे की कुठलंच बेकायदेशीर काम नाही झालं पाहिजे. बेकायदेशीर कामाच्या विरोधामध्ये आम्ही नेहमी काम केलं आहे. कुठलंही बेकायदेशीर काम असेल तर पोलीस आणि महसूल विभाग काम करत नसेल तर आम्ही कायद्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही नागरिकांनी घेतलेली आहे. उद्या 24 तासाची आम्ही त्यांना मुदत देतो. उद्यापासून प्रजापतीचे जेवढे तालुक्यातले टिपर आहेत ते फोडले